खरं तर कृषी मंत्र्यांना थोडेसे काहीतरी लाज वाटली पाहिजे होती. आजकाल भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण तुम्हाला सरकारनं 1 रुपयाला विमा दिला अशा प्रकारचं वक्तव्य करून एक प्रकारे शेतकऱ्याची थट्टाच केलेली, त्यांनी चेष्टा केलेली आहे. आणि एवढ्यावर हे मासे थांबले नाही तर शेतकरी कर्जमाफी करून घेतो आणि ते पैसे साखरपुड्यामध्ये उधळतो, अशा प्रकारचा बेछूट आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. खरं तर अजितदादा पवार सारख्यांनी या कृषी मंत्र्यांना मंत्रिमंडळात का घेतलं, हा साऱ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. त्याने आत्ता समज दिली, पण उशीर झाला. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी केली, त्याचवेळी दादाने त्यांना समज द्यायला पाहिजे होती. परंतु आता वेळ निघून गेलेली आहे. शेतकरी त्यांना माफ करतील असं वाटत नाही.